स्टेशन. ये बस. मिठ्ठू माझ्या शेजारी बसली हे अर्पिता मॅडमला आवडलं नाहीये बहुतेक. या ना. तुम्ही व्यवस्थित बसला ना. देवा, आज रात्री मला धडधाकट घरी आण रे बाबा. दादा चला. सगळ्यात केवढा मोठा तलाव आहे रे हा. चल त्या बाजूला जाऊया. चल. हा चल. सगळ्या कसली मजा येते मला. मला किती दिवसांपासून तुझ्यावर असं फिरायचं होतं. तुला आठवतं ना, लहानपणी पण शेताच्या बांधावरनं असंच फिरायचो आपण. तेव्हा पण मजा यायची, आता पण मजा येते. पण तू इतक्या वर्षांनी आली, मग कसं फिरणार ना आपण. का सारखा समीचा हात पकडायचा असतो ग तुला? हा, चारात लांब नाही राहू शकत. सारखा आपला अंगचटीला जायचं. आणि तुम्हाला नाही का काही बोलतायत? अहो आणि हे सम्या सम्या काय? हा, तर आपलं सम्या 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 त्यांचं नाव काय? त्यांच्या आई बाबांनी त्यांचं इतकं चांगलं नाव ठेवलंय समीर. समीर नावाने हाक मारायची, कळलं ना? पण तुला काय झालं अचानक भडकायला? तो माझा लहानपणीचा मित्र, माझा नवरा आहे तो. परत जर त्यांच्या अंगचटीला गेलीस ना तर इथंच पाण्यात पुतळा उभा करेन तुझा. पाण्यात. सॉरी. अर्पिता, दिवसा डोळा भास व्हायला लागले मला. तुझी बायको खरंच काय ऐकपटे काय रे? हे गप ना. मग तिकडं काय करते? कुठे हरवलेलीस? अच्छा तर ठीक आहे, आता आलीस ना तर एक काम कर, माझा आणि सम्याचा फोटो काढायचा. धर ही समय. हे कॅमेरा नाही आहे. अच्छा नाही. दे. हस गई.
वारा जाईल इतकंही अंतर ठेवत नाही दोघात. आणि समीरला बरं चालतं हे सगळं. एक नंबरची आगाऊ आहे ही मिठू. काढला का? दादा हा जरा येता का? येस आमचा फोटो काढाल? नक्की. थँक्यू. तिघा आलोय ना फिरायला, मग तिघांचा फोटो काढूया ना. एक मिनिट थांबा. हा. काय झालं? शॉक लागला? काटे लागलेत माझ्या हाताला का माझा हात चालत नाही पकडायला? होय बघा, असं घाबरू नका तुम्ही मला रागवून. तर घाबरताच खूप जसं काय मला. मी काही बोलते सांगू सगळ्यांना? निकी, कल्याणी काय बोलते? ते हे गिफ्टचं प्रकरण काय आहे? काही नाहीये गाई. आणि वहिनी, तुला कालच सांगितलं ना मी, ते गिफ्ट माझ्या मैत्रिणीने दिलंय. काय इशू करतेस? आई, तुमच्या मोठ्या लेकीने आधीच तोंडाला काळं फासलंय. दुसऱ्या मुलाची काय लक्षण आहेत ना तुम्ही बघताय. त्या धाकट्या लेकीला वेळीच लगाम घाला. नाही नंतर म्हणाल तुला माहित होतं तर तू सांगितलं का नाहीस? वहिनी, उगाच मोठा इशू करतेस तू साध्या गोष्टीचा. आणि दाराचा राग माझ्यावर का काढतेस? मी काही चुकीचं करत नाहीये. निकी, मला खरं सांग. मला जर खरं कळलं ना तर माझ्यासारखी वाईट. अगं आई, काय कळणार आहे तुला? काही नाहीये तसं. आणि वहिनी, उगाच वाढवून सांगू नकोस हा. विषय तुझा आणि दादाचा होता ना, मला का मध्ये खेचतेस? विषय दादाचा नव्हता, लपवा छपवीचा होता. अरे थांबा ना जरा. अरे काय बोलताय तुम्ही? जरा डोकी शांत ठेवा आणि विश्वास ठेवा ना एकमेकांवर. हा बाबा मी हे बघ निकी, मी तुला कुठलाही प्रश्न विचारणार नाही कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझं फक्त एकच सांगणं आहे तुला. तर गेले काही महिने आपल्या घरात खूप प्रॉब्लेम्स आहेत, तुलाही माहिती आहे ना. पण या सगळ्यामध्ये ना आपण आपली अब्रू शाबूत ठेवली आहे. तिला धक्का लागेल ना असं काही करू नकोस. हे बघ बाळा, एवढी एकच अपेक्षा आहे तुझ्याकडून. बाबा मी काही चुकीचं करत नाही, ट्रस्ट मी. माझा विश्वास आहे बाळा तुझ्यावर. कल्याणी, आता कुठलाही वाद नकोय मला. सलील, खूप बोलायचंय मला, पण नाही, मला हा कॉल कट करावाच लागेल.
हातीत. अर्पिता तुला माहितीये का, लहानपणी जेव्हा आम्ही भांडी कुंडी खेळायचो ना, तेव्हा नेहमी सम्याच माझा नवरा असायचा. लहानपणी कितीतरी वेळा आमच्या दोघांचं खोटं खोटं लग्न लागलंय माहितीये का. सम्या, अजून थोडा वेळ थांबला असतास ना, तर मोठेपणी पण माझाच नवरा झाला असतास. दादा ते द्या ना लवकर. 2च आहे नारळ पाणी आपल्याकडे. हा ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, द्या. दर अर्पिता, तू एक अख्खा पी, मी आणि सम्या शेअर करतो. हा, लहानपणी करायचो की नाही तसंच. त्याला स्ट्रॉ घाल. पण आता आपण लहान नाही आहोत ना मिठू. एक काम करूया, मी आणि समीर आम्ही दोघं एक शहाळं शेअर करतो. तू पी अख्ख. आणि अगं असंही तू आमची पाहुणी आहेस. किती ऊन आहे बघ ना बाहेर, घाम पण खूप आलाय तुला. तू तू पी अख्ख. तुम्हाला माझ्या बरोबर पाणी गोड लागेल ना. पुढे जायचंय का इथेच थांबायचंय? जायचं. दादा ठीक आहे. चल. दादा बैठ. मिठू तू पुढे बस. नाही, मला मागेच बसायचं. मी बसतो पुढे. नाही नाही, तुम्ही
अरे निकी फोन का नाही उचलत आहे? घरी काय प्रॉब्लेम झालाय का तिच्या? बघतो जाऊन मी. अरे यार काय करायचं कळत नाही. उदो उदो यल्लमा आईच्या नावानं उदो उदो. दादा आईच्या नावाने पुण्य कर, आरशिदा वाढ. मम्मी काय म्हणतात बघ मम्मी मम्मी काय हे बघ ना, कोण आलंय? काय होत उदो उदो आईच्या नावानं उदो उदो. माय शिदावाड. ए बाई, इथे आमच्याच 2 वेळच्या जेवणाचे वांदे झालेत, त्यात तुला अजून कुठून शिदा वाढू? दानत हवी दानत. तरच लक्ष्मी घरात येते. मोठ्या मनानं दान करशील ना तर घरात समृद्धी नांदेल. समजलं का? अहो नाही, तसं नाही. म्हणजे तुझ्या हातून ना काहीच सुटत नाही नीलांबरी. ना भुकेल्या माणसाला घास जात, ना तहान लागलेल्या माणसाला पाणी देत. मग इथे कसं काय ओसंडून वाहणार सगळं? आपल्या पूर्वजांनी जनावरांसाठी सुद्धा घाम गाळून विहीर जिवंत केली. त्याच पुण्याईवर तरलोत आपण. नवपुण्य आता बांधायला नको मुलाबाळांसाठी? ते तू करत नाहीस म्हणून या घराची अशी अवस्था झालीये. पण आजी, तू चुप्प बस. दारात देवीची सेवेकरी आलीये, तिला तू रिकाम्या हाताने पाठवणार आहेस? जा, दोघे आज जा आणि शिदा घेऊन या. चला जा जा म्हणते ना. हो, सलील पाणी दे त्यांना. हा या आत या. हा देवी आईच्या नावानं उदो उदो. देव तुझं भलं करो माय. तो डबा काढ ग. तू बरी आहेस ना? उन्हाळ्याचं चिमणीला अन्न पाणी ठेवतेस का? अगं किती कंजूस आहेस तू. 2.25 किलोच्या मापात काढ. किती? 2.25 किलो. 2.25? नाही म्हणजे आजी, हे काय आपलं गाव नाही ना, म्हणजे असं काटकसरीने सगळं करावं लागतं. म्हणजे आपण जर हिला 2.25 किलोच्या हिशोबाने दिलं तर मग आपल्याला काय राहणार नाही, अख्खा महिना काढायचा ना परत. देवी बसली आहे ना तिथे बघायला सगळं, आणि भरण्यासाठी डबे रिकामेच करावे लागतात. मला अक्कल शिकवू नकोस ग. सांगितलंय तेवढं कर सगळं. हो.
सलील फोनवर काय ते वरचे डबे काढ, तू इथले डाळी काढ. कुठले? हे भैया इथून दुसरा. आणि ठेव माय. थांबा. पाया पडा ग. हो. देवी आई तुमचं भलं करो. चला ये. ही म्हातारी जाताना या घरावर तुळशी पत्र ठेवून जाणारे बहुतेक. ते उचलते मी.
गौरी कधी येणार आहे मावशीकडनं? काय काय विचारलंस तू? आपल्याला एक मुलगी आहे याची आठवण आहे तुला? तरी मी ना सगळ्यांना रोज सांगत असते की माझा नचिकेत ना जगातला बेस्ट बाबा आहे. सरळ प्रश्नांची सरळ उत्तरं देणार असशील तरच बोलूयात आपण. हं? सरळ वागणाऱ्यांना सरळ उत्तरं मिळतात. अच्छा, म्हणजे मी वाकड्यात बोलतो तुझ्याशी. माझं डोकं नको फिरव कल्याणी तू. नचिकेत तू आहे ना. काय मी काय प्रत्येक वेळेस वाकड्यात बोलायचं? नीट बोल. मीनाक्षी, नशीब मी नाव सेव्ह केलं नाहीये, उगीच राडा झाला असता. इथेच उचल ना फोन. नाही म्हणजे बाहेर कशाला जायला हवं? नंबर सेव्ह केलेला नाहीये, माहित नाही ना कोणाचा फोन आहे. तेच तर. मग बाहेर कशाला जायला हवं? आणि फोन उचलण्यासाठी तू अगदी उतावळा झालायस. माझ्या समोर बोलता येऊ नये असा कोणाचा फोन आहे? बघू दे तरी. नाही अरे, बघू मी दे रे. बोलतो ना. नचिकेत, कल्याणी बघू दे. फोन नंबर सेव्ह नचिकेत, बघू दे. अरे, कल्याणी बघू दे ना. माहिती नाही ना कोण कोणाचा. आहे? कल्याणी माझा बघू दे. कल्याणी फोन. अरे हॅलो. आज आपण केवढं फिरलो ना. मला जाम मजा आली. खरं तर ना मी दमले जरा, पण मला मजा आली. खूप मजा आली. अर्पिता, तू तर ना मला थँक्यू म्हणायला पाहिजेस. माझ्यामुळे आज समय तुला फिरायला तरी घेऊन गेला, नाही तर एक नंबरचा अनरोमॅन्टिक मनुष्य. नाही हा, असं काही नाहीये. समीर तर खूप रोमॅन्टिक. काय ग समीर? खूप काय? काही नाही. चल चल, घरी सगळी वाट बघत असतील. चल, 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 हो, चल, चल. घरी वाट बघत असतील नाही का? बरं वाटलं तुम्ही सगळे बसलात. हा, ही आली आमची अन्नपूर्णा. अर्पिता, अर्पिता, घरात अशी माणसं आली आपुलकीची की कसं प्रसन्न वाटतं ना. हो आजी. अगं अचानकच आली आहेत सगळी जण आणि नेमकी जेवणाच्या वेळेला, तर मी म्हटलं जेवूनच जा. एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक करशील ना? हो हो, करेन ना. चला आपण सगळेजण हवेवर बसे. चल राजेंद्र, चल रे. गो मिठू, चल. ही लाख स्वयंपाक करेल, पण घरात काय उरलंय फत्र. म्हातारी ना सगळ्यांसमोर आपली नाचक्की करणार आहे. दुपारी एक जोगतीण आली होती. तिला मी घरातलं सगळा शिदा दिलाय. आता पुरेसं घरात धान्य नाही, त्यामुळे आलेले पाहुणे उपाशी पोटी आणि असंतुष्ट मनाने जाता कामा नयेत. हीच आहे तुझी दुसरी परीक्षा. आणि जबाबदारीची परीक्षा. बाहेरून काहीही मागवायचं नाही.
बघूया घरात जे उपलब्ध आहे त्यात तू कसं सगळं निभावतेस. मी अर्पिताच्या 5 परीक्षा दिल्या, त्यात जर ती पास झाली ना तरच मी तिला नमस्कार करण्याचा अधिकार देईन आणि सून म्हणून मान्यताही देईन, अन्यथा नाही.